भारत पद्मशाली संगम आयोजित अखिल भारत पद्मशाली महासभा अधिवेशन हैदराबाद येथील एक्झिबिशन हॉलमध्ये पार पडलं। हैदराबाद येथील पद्मशाली भवन इथं अखिल भारतीय पद्मशाली संघमचे गौरवाध्यक्ष सुंकुरवार, अध्यक्ष कंदागटला स्वामी, जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम, महिला अध्यक्षा दुष्यंतला वन्नम, उपाध्यक्षा पद्मा भसानी, जनरल सेक्रेटरी सुनीता चिलवेरी, युवजन विभागाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, जनरल सेक्रेटरी महेश जिंदम, तेलंगणा जिल्हा विभागाचे अध्यक्ष मुरली कमरतापू आणि श्री रामचंद्र मच्छिली, तेलंगणा महिला अध्यक्षा रूपा गुंटुक, राजकीय विभागाचे शिवा बल्ला, अभियांत्रिकी विभागाचे पांडुरंग पुट्टा, वेणुमाधव नक्का, पत्रकारिता विभागाचे भास्कर आवारी, आयोजन समितीचे श्रवण गुर्रम, युवाजन महिला विभागाच्या श्रवंती आटिपामुल, चेतना कंदिकटला, विद्या वन्नम, प्रिया वरेंकला, लेखा तसंच ज्येष्ठ आणि युवा पदाधिकारी पद्मशाली बंधू भगिनींच्या उपस्थितीत श्री मार्कंडेय महामुनींचं पूजन करण्यात आलं। राष्ट्रगीत म्हणून झेंडावंदन करण्यात आलं। त्यानंतर पूजनीय आचार्य कोंडा लक्ष्मण बापूजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांचं स्मरण करण्यात आलं। त्यानंतर पद्मशाली भवन इथून एक्झिबिशन हॉल या मार्गावर गौरवाध्यक्ष सुंकरवार, अध्यक्ष कंदाकटला, तेलंगणा जिल्हाध्यक्ष मुरली कमरतापू यांची नाशिक इथून खास आणलेल्या ढोल पथकाच्या गजरामध्ये घोडागाडी बग्गीत बसवून शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेचं नेतृत्व योजना विभागाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा आणि राजकीय विभागाचे अध्यक्ष शिवा बल्ला यांनी केलं। या शोभायात्रेत पूजन केलेल्या पूर्ण कुंभमचं नेतृत्व महिला विभागाच्या सेक्रेटरी सुनीता चिलवेरू, तामिळनाडू प्रतिनिधी रेवती मणिमंगळाई, CWC मेंबर वाणी यांनी केलं। शोभायात्रेचं समापन एक्झिबिशन हॉलमध्ये करण्यात आलं। त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली। अध्यक्षीय भाषणात श्री कंदागटला स्वामी यांनी त्यांचं मनोगत मांडलं। त्यानंतर जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम, तेलंगणा जिल्हाध्यक्ष मुरली कमरतापू, योजनम विभागाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं।